बाहर गाड़ियों की लाइन लगी हुई है, माल जा नहीं रहा। हाँ, कितने जन का जीवन चलता है, मजदूर है, टेम्पो वाले हैं, फैक्ट्री है, उनका जीवन बस एक न्यूज़ छाप दिया बचाना बना प्रोपागेंडा कर दिया उसका। मैं बोलना ना, मैं बोलता हूँ तुम्हें क्या बोलेगा, मैं बहुत अच्छा बोलूँगा, लेकिन थोड़ा इधर बोलेगा चलेगा। हाँ, हमारी कुछ गाड़ी खड़ी है वहाँ पे। लाइव लाइव अव्वा काय म्हणाल परिस्थिती काय आहे मार्केटची सध्या? आता हे आहे काय, हे तुम्हाला माहित असणार की हे जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, 4 लोकांची मृत्यू झालेली आहे, त्याच्यात हे काही एव्हिडन्स नाही आहे की कलिंगर खाऊन त्यांची मृत्यू झालेली आहे. प्रश्न हे अगोदर. आणि लोक हे एवढे हुशार आहे मला माहित आहे, पण हे मूर्खपणा हे मला माहित नाही होता की अफवांवर विश्वास करतात. तो कलिंगर खाई कोणी मरत नाही हो. मी नियमित खातो आणि आमची गाड्या पण येतात. आमचा जॉबा रोडवेज म्हणून आहे, आमचा मोठे भाऊ रणबीर सिंग ढिल्लो पण आहे. रेग्युलर मी कलिंगर आणतो आणि खातो पण. व्यापारावर परिणाम झाला या? नाही परिणाम झालेला. अर्धा बाहेर गाड्या सगळ्या लाईन लागलेली आहे, इथून माल विकणार नाही तर गाड्या आत कसा आहे ना, मला सांगा ना. याच्यात हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांच्या पोटावर पाय टाकलेला आहे. किती कर्मचारी असतील असे? आता लाखो कर्मचारी असणार हो सर. लोडिंग वाले आहे, अनलोडिंग वाले आहे, हे पार्टीवाले आहे जो माल घेऊन जातात, गाड्यात टाकतात, टेम्पो लोडिंग करतात. त्यांच्यावर तुमच्या बघा सगळे बसलेले इकडे, कोणाला काम नाही सर, असंच बसलेले. तर कलिंगर खाणं काय होत नाही हो. शासनाकडे काय मागणी आहे? माझ्या काय मागणं नाही आहे. मी काय म्हणतो की शासनाला त्याला थोडा यांच्यावर गंभीर विषय घ्यायचे. कारण काय शेतकरी यांच्यावर बघायचे आहे, त्यांच्या केवढा हार्डवर्क आहे ते बघा हो. आता इथे मला माहित आहे ना, सकाळी 3 वाजता लोक येतात, माणूस येतात, व्यापारी येतात आणि सकाळी 3 वाजता येऊन ते इथे बसतात. कशासाठी? 2 पैसे भेटणार. आपलं नाव? माझं नाव मनजीत सिंग बसन आहे, राहायला मुलुंड कॉलनीला आहे.